बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे येथे परिसरातील भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात भिक्खू संघासह बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा। आज पूरे देश भर में महाबोधि महाविहार आंदोलन को लेके एक धरना प्रदर्शन आंदोलन आयोजित किया गया है। महाबोधि महाविहार समन्वय समिति द्वारा इस आंदोलन को आगाज दिया गया है और देश के सभी जिलाधिकारी कार्यालयों में आज ये आंदोलन हो रहा है। उसी आंदोलन की एक कड़ी पुणे शहर में पुणे जिला कलेक्टर ऑफिस के सामने पुणे शहर, पिंपरी चिंचवड और पूना परिसर के जितने भी बौद्ध अनुयायी उनकी तरफ से एक आंदोलन रखा गया है। इस आंदोलन की अगुवाई जो है वो पुणे स्थित जो भी बौद्ध भिक्खु है उनके अगुवाई नेतृत्व में ये आंदोलन चल रहा है। इस आंदोलन के द्वारा हम यही कहना चाहते हैं कि भारत सरकार और बिहार सरकार बौद्धों की मांगों को ध्यान में गंभीरता से ले। महाबोधि विहार जो भगवान बुद्ध की ज्ञान प्राप्ति पूरी तरीके से उनका संचलन जो है वो बौद्ध परंपराओं को बौद्ध कल्चर के जरिए होना चाहिए और वहाँ का जो कमेटी का जो मैनेजमेंट है वो पूरी तरीके से बौद्धों के हाथों में होना चाहिए। इस बात को लेकर कई सालों से एक आंदोलन चल रहा है। अब ये आंदोलन खत्म होने के लिए या इस आंदोलन को एक अच्छी दिशा में समाप्त करने के हेतु बीटी एक्ट 49 का जो है उसे त्वरित निरस्त किया जाए और साथ ही में जो भी अन्य कोई कानूनी प्रावधान इसमें बाधाएं ला सकते हैं उसको करने का काम सरकार द्वारा की जाए। ये मांग हम यहाँ पे रखना चाहते हैं। ये आंदोलन यदि जिलाधिकारी कार्यालय पुणे में होने जा रहा है तो भी ये आंदोलन राष्ट्रव्यापी आंदोलन की एक कड़ी है जो हर जिले में, हर तहसील में आज महाबोधि विहार आंदोलन को लेकर लड़ रहा है। उसके लिए इस आंदोलन की एक अहमियत ये है कि ये आंदोलन सभी राजनीतिक दल, सभी सामाजिक संगठन और सभी धार्मिक संस्थाओं के प्रतिनिधियों को एक प्लेटफॉर्म पर लाके उनके द्वारा ये आंदोलन किया जा रहा है और इसमें सबसे का नेतृत्व जो है पुणे शहर के, पुणे जिले के सभी भिक्खु वर्ग जो है वो करने जा रहे हैं। और इससे पहले भी हमने 8 फरवरी 2025 को एक बड़ा जन आंदोलन किया था जिसमें तकरीबन 20,000 से ज्यादा बौद्ध अनुयायी शामिल हुए थे। वो भी आंदोलन हमने बौद्ध भिक्षुओं के नेतृत्व में किया था, उन्हीं की अगुवाई में किया था। आज भी वही होगा। हम अभी तुरंत अपना मेमोरेंडम जो है जो राष्ट्रव्यापी आंदोलन की कड़ी से जुड़ा हुआ है, जो सभी जगह पे एक ही लाइन में दिए जाने वाले जिलाधिकारी कलेक्टर को हम वो हमारा ज्ञापन सौंपेंगे और उसके बाद में आंदोलन सही दिशा से आगे लेके जाएंगे। ये आंदोलन पूरी तरह के शांतिपूर्वक बनाए रखने की हर कोशिश हर आदमी ठरल्याप्रमाणे आपल्या बिहारचं जे महाबोधी बुद्ध विहार आहे त्याला ह्या ब्राह्मणांच्या ताब्यातनं मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम पूर्ण बौद्ध भिक्खू संघ, त्याचप्रमाणे दलित पॅंथरचे सर्व चळवळीचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व वर्ग, सर्व बौद्धिक समाज सर्व एकत्र येऊन पुणे शहरातील परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रमुख पुतळा कलेक्टर कचेरी समोरील धरणे आंदोलन आज जे सुरू आहे, आज हे आता तर सुरुवात आहे। अख्ख्या महाराष्ट्रभर लाईव्ह हे जे आंदोलन चालू आहे। आज मी सर्वांना सांगू इच्छितो की आपापला धर्म सर्वांना हा प्रिय असलाच पाहिजे। आज आपला बुद्ध विहार हा मुक्त झालाच पाहिजे, कारण गेले कित्येक वर्ष झालं पाहिलंय तुम्ही की 1949 जो ऍक्ट आहे तो ऍक्ट जो आहे तो रद्द झाला पाहिजे। तर तो बिहारचा ऍक्ट आहे 49 चा, तो रद्द का करणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर एखादं ख्रिश्चन समाजाचं चर्च असेल किंवा ख्रिश्चन ट्रस्ट असेल तर तिथं ख्रिश्चनच बिशप असतो, ख्रिश्चनच फादर असतो, ख्रिश्चनच कमिटीचे सदस्य असतात। त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं असेल की मुस्लिम समाजाचं कुठला एखादा ट्रस्ट असेल तर मुस्लिम मौलाना असतात, त्यांचे तिथं सदस्य असतात। त्याचप्रमाणे कुठल्या हिंदू धर्माचं कुठलं देवस्थान असेल तर ते त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मातली त्यांच्याच ह्याची घेतात। तर आमचा अधिकार आहे, आमचा पण हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संघर्षाचा हा आमचा एक मोठा संघर्ष आहे जो आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर एकत्र येऊन आमचा हा बिहारचा जो बुद्ध गया महाविहार आहे हा मुक्त झालाच पाहिजे, यासाठी एक सुरुवात आहे। आता तर आम्ही महाराष्ट्रभर फिरून पूर्ण महाराष्ट्राची एक कार्यकारिणी घेऊन पुन्हा एकदा बुद्ध गयाला कसं जाता येईल आणि बुद्ध गयाला आंदोलन कसं तीव्र करता येईल
आणि बुद्धगया हे आपलं महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणमुक्त झालंच पाहिजे, यासाठी आम्ही एक आंदोलन छेडणार आहोत. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. महाबोधी महाविहार मुक्त झालंच. पण अजून त्यांनी आपली दखल घेतलेली नाही. जो 1949 जो ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे. बौद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे, ही प्रामुख्याने आपली मागणी आहे. आज आपण तुम्ही बघत असाल, चर्चच्या नियुक्तीवरती तिथला पादरी असतो, मस्जिदीवरती तिथला मौलाना असतो, मंदिरच्या ह्याच्यावरती तिथला ब्राह्मण असतो. मग आमच्या बुद्ध विहाराच्या ह्याच्यावरती बाकीचे इतर लोकांचा अधिकार कसा, हा मुळात प्रश्न आहे. म्हणून बुद्धांचं ते धर्मस्थळ आहे, तिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली आणि जग त्याला नमन करतं, असं बुद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. बौद्धगया येथील महाविहार मुक्ती आंदोलनाला गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्यातच संबंध जगातले भारतातले सगळे बौद्ध नागरिक हिंदू संघ दिल्लीमध्ये गेले होते, आंदोलन पुकारले आणि हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आज पुणे जिल्हाधिकारी कचेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या या चौकामध्ये सगळे बंदतेजी यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध नागरिक व पुणेकर नागरिकांच्या वतीने जे धरणे आंदोलन केलेले आहे त्यामध्ये ब्रिटिशांनी सहभागी आहे आणि यामध्ये एकच मागणी आहे आणि उपमहापौर पुण्याचा म्हणून मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या आंदोलनामार्फत विनंती करणार आहे की हे महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं. ही तमाम जगातल्या बौद्ध जनतेची मागणी आहे आणि ही राष्ट्र मागणी आहे. त्यामुळं हे आंदोलन अत्यंत शांततामय पद्धतीने अनेक वर्षापासून चाललेलं आहे. हे आंदोलन शिस्तमय पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळं हे आंदोलन हिंसक वळणाकडे जाऊ नये आणि कुणी कायदा हातात घेऊ नये अशी आमची मनापासून इच्छा आहे. परंतु जर अन्याय किती वेळा होणार आहे, यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जादा गुन्हेगार आहे. आणि या घोषणेकडे पाहता आम्ही किती वेळेस अन्याय सहन करायचा हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं मी आदरणीय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान साहेबाला पुण्याचा उपमहापौर म्हणून विनंती करणार आहे. आज या निदर्शनामध्ये मी स्वतः सहभागी आहे.